नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंद भगिनो, आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 401. या व्हिडिओद्वारे मी 16 प्रश्नांना उत्तर देणार आहे. आजच्या जे प्रश्न विचारलेले आहेत त्यातले काही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि त्याचं विस्तृत उत्तर द्यावं अशी देखील संबंधित प्रश्नकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा, कारण त्यामुळे काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला समजू शकतील. प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी एक सूचना. अनेक प्रश्नकर्ते मला अजूनही विचारतात, मी केव्हा आणि कुठे भेटेन? तर याचं उत्तर मग आपल्याला माहिती आहे. मी दर सोमवारी यशदामध्ये सकाळी 11 ते 1 या दरम्यान उपलब्ध असतो. पण माझी तिथे मला भेटण्याकरता माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्यावी लागते आणि त्याकरता मी आपल्याला नंबर दिलेला आहे. वर्षा सावरखंडे नावाच्या यशदाच्या महासंचालकांच्या स्वीय सहाय्यक आहेत. त्यांचा हा फोन क्रमांक आहे 02025608163. पुन्हा सांगतो, वर्षा सावरखंडे यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 02025608163. त्याचबरोबर मी त्यावेळी जिथे तेव्हा उपलब्ध असतो. ज्यांना माझ्याशी फोनवर संपर्क करायचा असेल तर माझा तिथे फोन आहे, त्या फोनवर त्यांनी संपर्क करावा. तिथला फोन नंबर आहे 02025608198. पुन्हा सांगतो 02025608198. पण पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा कार्यालय चालू असेल त्यावेळेसच मी दर सोमवारी तिथे उपलब्ध असतो. आता येत्या सोमवारी बकरी ईदच्या निमित्तानं सोमवारी सुट्टी आहे, त्यामुळे यशदाला सुट्टी आहे, त्यामुळे या सोमवारी नाही, पण नंतर मी दर सोमवारी तिथे उपलब्ध असतो. चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. एक कौस्तुभ सावंत नावाचे प्रश्नकर्ते आहेत. त्यांनी एक सांगितलं, प्रश्न त्यांचा आहे की 21 फेब्रुवारी 2024ला शासनाने एक JR काढून 2/3/2019च्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाठी एक शुद्धीपत्रक काढलं. त्या शुद्धीपत्रकाचा अर्थ काय त्यांनी विचारला. तर या अर्थाचं स्पष्ट आहे. जर आपण शुद्धीपत्रक वाचलं तर मूळ जे शासनाने निर्णय केलेला आहे 2 मार्च 2019मध्ये, त्यामध्ये 6 नंबरच्या परिच्छेदामध्ये म्हटलं असं होतं की काय म्हटलं होतं त्यांनी 6 मधला परिच्छेद की विविक्षित सेवा कालावधीनंतर संबंधित पदांच्या कर्तव्यात व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वेतन संरचनेच्या येणारा लाभ हा योजनेखालील पहिला लाभ देण्यात येईल. आता हा जो परिच्छेद 6 आहे तो या शुद्धीपत्रकामध्ये असं म्हटलं आहे की हा परिच्छेद वगळण्यात आला आहे. आता याचा उद्देश मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे मंत्रालयामध्ये पुष्कळ ठिकाणी जे काही डेस्क ऑफिसर्स वगैरे आहेत किंवा जिथले कर्मचारी आहेत त्यांची 4 वर्ष झाल्यानंतर त्यांना एक वेतन श्रेणी दिली जात असते. आणि 2 मार्च 2019ला जे शासन निर्णय निर्गमित केला त्याच्यात असं म्हटलं होतं की जी पदोन्नती दिली आहे 4 वर्षानंतरची, तो या आश्वासित प्रगती, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 4 वर्षानंतर जर पदोन्नती दिली किंवा वरती श्रेणी दिली तर तो या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ धरला जाईल असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे साहजिकच मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना थोडाफार अन्याय होत होता, कारण 4 वर्ष मिळणारी पदोन्नती जर लाभ मिळायला म्हटला तर त्यांना पुढचा लाभ आपल्याला माहिती आहे की 20 वर्षानंतर लाभ मिळेल. आणि हा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने 2 मार्च 2019मधला शासन निर्णयाचा परिच्छेद 6 वगळण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्या लोकांना काही विविक्षित कालावधीनंतर, म्हणजे आफ्टर स्पेसिफाईड नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिस, जसं मी मंत्रालयातलं उदाहरण दिलं, त्या ठिकाणी कर्तव्य जबाबदारीत वाढ न होता जेव्हा त्यांना एक वरती वेतन संरचनेचा दिला जात होता, तो आश्वासित प्रगती योजनेचा लाभ धरला जाणार नाही असा या शुद्धीपत्रकाचा अर्थ आहे. चला पुढच्या प्रश्नांकडे वळूया. हे प्रश्नकर्ते आहेत, यांचं असं म्हणणं आहे, हे भारत भुरेवार म्हणून आहे, यांचं म्हणणं की वैद्यकीय कारणास्तव पूर्ण अकार्यक्षम झाल्यामुळे अनुकंपा नियुक्ती मिळते असे न्यायालयाने निर्णयात म्हटल्याचे दिसून येते. तसेच 21/9/2017च्या शासन निर्णयात त्याचा उल्लेख आहे.
तर तसं मिळू शकते. तर या भारत बुरेवारांना मी एवढं सांगेन की आपण वर्तमानपत्राचा उल्लेख दिला आहे तो तेवढा काही बरोबर नाही. आपण आपल्याला पाहायला पाहिजे की आपण जर 21/9/2017चा शासन निर्णय जर बारकाईने जर पाहिलात तर त्याच्यात परिशिष्टामधला परिच्छेद 3(2) स्पष्ट म्हटलं आहे की कोणाला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय आहे. तर शासकीय कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाला तर किंवा नक्षलवादी हल्ल्यात कायमस्वरूपी जायबंदी झाला तरच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकते. शारीरिकदृष्ट्या अपंग कर्मचाऱ्याला झाला म्हणून त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. परंतु या निमित्ताने मी आपल्याला सांगेन की आपले जर वडील जर अकार्यक्षम झाले असतील, काहीतरी वैद्यक म्हणजे अपंग झाले असतील किंवा काही अपघात वगैरे झाला असेल तर शारीरिकदृष्ट्या अपंग कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय आहेत. आणि त्याच्या संदर्भाचा मी व्हिडिओ क्रमांक 334 व 336 केला आहे. आपण तो व्हिडिओ पहा आणि जेणेकरून आपले वडील जे असतील ते जर अकार्यक्षम झाले असतील तर आपल्याला त्यांना काढून टाकू नयेत या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दाखवा आणि कार्यालय प्रमुखांकडे तसा अर्ज करा. म्हणजे आपल्याला वडिलांना काढून टाकलं जाणार नाही आणि मग अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न क्रमांक 3 फार महत्त्वाचा प्रश्न आहे. एक रिजनल हेड आहेत म्हणजे प्रादेशिक विभाग प्रमुख आहेत. आता त्यांचं असं म्हणणं की यांना DE सुरू करायची असेल तर यांच्या बाबतीमध्ये DE सुरू करण्याकरता जे दोषारोपपत्र जे आहे ते दोषारोपपत्र करण्याकरता मंत्री महोदयांची मान्यता आहे आणि दोषारोपपत्र सचिवांच्या सहीने इश्यू करून झालेलं आहे. आता कार्यालयीन प्रमुख आहेत, यांचा पगारही खूप आहे. 67,700 ते 2,08,700 या वेतन श्रेणीमध्ये आहेत आणि सध्या त्यांचा बेसिक पे आहे 96,600 वगैरे म्हणजे S23 आहे. तर आता यांचं असं म्हणणं आहे की दोषारोपपत्र निर्गमित करण्यास कोण सक्षम आहे. तर आपल्याला माहिती आहे की दोषारोप कोणाला निर्गमित करता याचं याच्या डिसिप्लिनरी अथॉरिटी कोण आहेत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 6 मध्ये नमूद केलेलंच आहे. परंतु आपण पाहिलं की राज्यघटनेचं कलम 311 मध्ये काय म्हटलेलं आहे की जी अपॉइंटिंग अथॉरिटी असते ती अपॉइंटिंग अथॉरिटीपेक्षा कमी दर्जाचा अधिकारी एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकू शकत नाही किंवा बडतर्फ करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात अपॉइंटिंग अथॉरिटीला सर्व शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. आता हे रिजनल हेड आहेत यांचे साहजिकच अपॉइंटिंग अथॉरिटी सरकार आहे आणि तिथे सरकार असल्यामुळं त्या ठिकाणी मंत्री महोदय मग मुख्यमंत्री असतील, एखादा त्यांचा विभाग जर मुख्यमंत्र्यांकडे असेल तर मुख्यमंत्री गव्हर्नमेंट आहे किंवा त्या विभागामधले जे मंत्री असतील ते गव्हर्नमेंट आहे आणि ते गव्हर्नमेंट इज अपॉइंटिंग अथॉरिटी. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे दोषारोप निर्गमित करण्यास मंत्री महोदयांची मान्यता घेतलेली आहे आणि त्यामुळे दोषारोपपत्र सचिवांच्या सहीने निर्गमित केलं त्यात बेकायदेशीर काही नाही. यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे राज्यघटनेच्या कलम 311चा देखील भंग होत नाही. आता या संदर्भात आपल्याला जसं मी आपल्याला सांगितलं की अपॉइंटिंग अथॉरिटीनी जर एकदा जर पाहिलं असेल दोषारोपपत्राला मान्यता दिली असेल तर मग ते दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या सहीने निर्गमित होऊ शकतं. अशा पद्धतीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे युनियन ऑफ इंडिया वर्सेस BB गोपीनाथ आणि सनी अब्राहम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. हे दोन्ही न्यायनिर्णयाची चर्चा मी व्हिडिओ क्रमांक 196 मध्ये केलेली आहे. तर व्हिडिओ आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्रमांक 196 पहा. आपले यासंबंधी आपल्या शंका असतील तर दूर होईल. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर आपल्या दोषारोपपत्राला माननीय मंत्री जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहे म्हणजे सरकार आहे त्यांनी मान्यता दिली असेल, दोषारोपपत्र निर्गमित सचिवांच्या सहीने केले तर त्याच्यात काहीही बेकायदेशीर नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं आहे की 2005 मध्ये ACBने एक यांच्याविरुद्ध रजिस्टर एक क्राईम केला आणि मग त्यामध्ये ते काय झालं की इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर ती पोलिसांनी C समरी पाठवली. म्हणजे काय नायदर ट्रू नॉर फॉल्स. म्हणजे कुठल्याही चौकशीमध्ये ते
दोषारोप चुकीचा आहे, गुन्हा आहे किंवा खरा आहे हे समजलेलं नाही. म्हणजे त्यांच्यावरचे दोषारोप सिद्ध नाहीत असंही नाही किंवा त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असंही नाही आणि तथ्य आहे असं केलं नाही. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे मग ACBने काय केलं, हे एकदा त्यांची ती सी समरी झाल्यामुळं, ती सी समरी ॲक्सेप्ट केल्यामुळं तो गुन्ह्याची जी केस असते ते काढून टाकली. पण त्यानंतर पुन्हा ACBने याच कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध डिस्प्रपोर्शनेट ॲसेटचा केस त्यांनी दाखल आणि या बाबतीमध्ये तो मात्र सेशन कोर्टाने पुन्हा देखील या प्रकरणामध्ये त्यांना ॲक्विटल केलं आणि मग याच्यावर काही अपील करू नये असं सरकारी वकिलांनी देखील म्हटलं. म्हणजे थोडक्यात या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध जे एक गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्याविरुद्ध काही दोषारोप सिद्ध झाले नाही आणि डिस्प्रपोर्शनेट केसच्या बाबतीमध्ये देखील ती काढून टाकण्यात आली. आता यांचं म्हणणं आहे की मी डिफमेशन करू शकतो का, म्हणजे इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 499 खाली एखाद्या माणसाची अपकीर्ती केली, त्याचं डिफेम केलं, समाजामध्ये त्याची जीभ त्यामुळे पद कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर अशा ज्यांनी केलं त्याला शिक्षा देण्याची तरतूद इंडियन पिनल कोड 499 आहे. पण ह्या 499चं जर आपण पाहिलं तर यासंबंधी जेव्हा एखादी व्यक्ती त्याला मुद्दामून एखाद्याची जी प्रतिमा आहे किंवा रेप्युटेशन आहे ती हार्म करण्याच्या उद्देशाने त्याने काही जर लेखी किंवा काही असं जर प्रकाशित केलं तरच त्याला डिफमेशन म्हणून म्हणता येते. परंतु एखादी गोष्ट इट इज नॉट डिफमेशन टू एक्सप्रेस इन गुड फेथ एनी ओपिनियन अबाउट कंडक्ट ऑफ पब्लिक सर्वंट. म्हणजे एखाद्या सार्वजनिक हितास्तव काम करणारे जो सेवक आहे त्याला त्याच्या वर्तणुकीशी भाष्य करणं म्हणजे डिफेमेशन नाही. 499च्या मध्ये काही एक्सेप्शन दिलेले आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं एक्सेप्शन असं आहे की एखाद्या जो कर्मचारी ज्याच्या हाताखाली काम करतो अशी जी वरिष्ठ अथॉरिटी आहे, असं जे प्राधिकरण आहे ते त्या कर्मचाऱ्याला त्यांनी सेन्श्युअर केलं तर ती डिफमेशन होत नाही. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी या आपल्या ACBचा गुन्हा दाखल केलेला आहे किंवा डिस्प्रपोर्शनची केसेस आहे त्यावेळेस काही त्यांच्याकडे काही पुरावा असेल या कारणावरून त्यांनी केला आहे, पण मुद्दामून आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशानं केलं असं म्हणता येणार नाही. आणि आपण शासकीय कर्मचारी आहात आणि त्यामुळे आपण डिफेमेशनची सूट दाखल करू नये. आपण तिथे यशस्वी होणार नाही, आपला वेळ खर्च होईल आणि पैसा देखील खर्च होईल. चला प्रश्न क्रमांक 5 व 6 हे दोन्ही 5 आणि 6 एकाच तऱ्हेचे प्रश्न आहे. कदाचित दोन्ही प्रश्नकर्ते एका कार्यालयात असतील. आता या कार्यालयामध्ये यांच्या दोघांच्या विरुद्ध यांनी मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर केलं नाही, म्हणजे प्रॉपर्टी रिटर्न या दोघांनी सादर केलं नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली. माझी अशी कल्पना आहे किंवा खात्री आहे किंवा प्रिझम्पशन आहे की यांच्याविरुद्ध नियम 8 खाली चौकशी केल्यानंतरच त्यांना शिक्षा दिलेली आहे. आणि त्यांना शिक्षा काय दिली? शिक्षा त्यांच्या 2 वेतनवाढी पुढील वेतनवाढीवर परिणाम करणाऱ्या शिक्षा दिल्या आणि त्या आदेशाबरोबरच शिक्षेसोबत मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करण्याचे निर्देश पण त्यांनी दिले. आणि निर्देश देताना त्यांनी सांगितलं की हे जर तुम्ही निर्देश जर सादर केलेला नाहीत, म्हणजे त्यांच्या आदेशामध्ये जे म्हटलेलं आहे ही इज डायरेक्टेड टू सबमिट हिज रिटर्न ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज विदिन ए पिरियड ऑफ 1 week from the date of receipt of this order and failure to do so will be considered as an act of insubordination incompatible with continuance of relations of employer and employee and further action will be taken. म्हणजे शिक्षेच्या आदेशाबरोबरच शिक्षा तर दिली, त्याच्याबरोबर हे त्यांनी जे भाष्य केलं हे अर्थात हे चुकीचं आहे. असा आदेश त्यांनी शिक्षेच्या बरोबर देता कामा नाही, कारण असा आदेश देण्याचं कुठल्याही महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमामध्ये कुठल्या प्रकारची तरतूद नाही. आणि किंबहुना या संबंधीचा एक विजय सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP असा एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयावर देखील मी व्हिडिओ केला होता. पण त्या विजय सिंग यामध्ये काय केलं होतं, त्या माणसाच्या विरुद्ध शिक्षेचा आदेश काढताना इतर कुठली शिक्षा न देता त्यांना इंटिग्रिटी सर्टिफिकेट देऊ नये अशा पद्धतीचा आदेश काढला होता. आणि आपल्या बाबतीमध्ये ह्या दोन्ही प्रश्नकर्त्यांच्या बाबतीमध्ये शिक्षा तर दिलीच आहे, शिक्षेच्या व्यतिरिक्त त्यांनी रिमार्क्स केलेले आहेत. आणि म्हणून यांचं म्हणणं की तसं तंतोतंत विजय सिंगमधला
स्टेट ऑफ UP मधला न्याय निर्णय आपल्या 2 प्रकरणामध्ये लागू नाही. आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला शिक्षा दिलेली आहे आणि नंतर जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये नुसतं एवढं म्हटलं आहे की रिटर्न तुम्ही सादर करावं, म्हणजे आपल्याला एक सूचना दिली आहे. नाही केलं तर ॲक्शन विल बी टेकन. अर्थात ॲक्शन विल बी टेकन याचा अर्थ ॲक्शन कंप्लीट झालेली नाही. आणि त्यामुळे विजय सिंग आणि विरुद्ध स्टेट ऑफ हा निर्णय आपल्याकडे लागू होत नाही. अर्थात मी मागच्या वेळेस देखील उत्तर देताना सांगितलं की आपण काय करा, याच्या विरुद्ध अपील करा. आता अपील कशासाठी करा? अपील जे आपण करता, आपल्याला दिलेली शिक्षा जी आहे ती माझ्या दृष्टीने दोषारोपांच्या गांभीर्याच्या संदर्भात अधिक आहे, जाचक शिक्षा आहे. इट इज डिस्प्रपोर्शनेट टू द ग्रॅव्हिटी ऑफ द चार्जेस लेवल्ड अगेन्स्ट यू. आता आपल्या पुढचा प्रश्न आहे की मी अपील जर केलं तर कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होणार नाही का? कायदेशीर अधिकारांचं काही उल्लंघन होणार नाही. अपील करण्याचा आपला हक्क आहे. आणि अपील आपण कशाकरता करताय? अपील ही जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा कमी केली पाहिजे. ती जाचक शिक्षा आहे आणि ती कमी करावी म्हणून ती जी आदेश आहे तो सेट असाईड करावा हा मुद्दा तर मांडाच. त्याबरोबरच त्या आदेशामध्ये हे जे त्यांनी भाष्य केलेलं आहे किंवा ज्या सूचना दिल्या आहेत अशा सूचना देता येत नाही हे कारण दाखवून देखील आपण अपील करा. आता आपण म्हणता की मी विवरणपत्र सादर केलं तर त्यामुळे अपिलाच्या काही बाधा येईल का? अपिलाला मुळीच बाधा येणार नाही. पण मी जसं मागे सांगितलं की आपण जर बत्तावं विवरणपत्र सादर केलं तर सादर करताना असं स्पेशली म्हणा की withholding my rights to challenge the order of punishment and giving me the directions to file the return. म्हणजे तुम्ही अपील करतानाच हे अपिलामध्ये नमूद करा की मी हे अपील सादर करतो आहे रिझर्विंग माय राईट, की त्या ठिकाणी अपील करण्याचा अधिकार राखून ठेवतो आहे, म्हणजे त्याला अधीन राहून म्हणतो आहे. असं करून आपण अपील करा आणि मग विवरणपत्र सादर करावं असा माझा आपल्याला सल्ला राहील. मला खात्री आहे मी सविस्तर याविषयी बोललो त्यामुळे दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. अजून काही शंका असतील तर आपण विचारा. पण विजय सिंग आणि स्टेट ऑफ UP हा न्याय निर्णय आपल्या बाबतीमध्ये लागू नाही. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं विभागीय चौकशी अहवाल कर्मचाऱ्याला देणं बंधनकारक आहे. अगदी निश्चित. विभागीय चौकशी अहवाल, प्राथमिक चौकशीचा अहवाल मी म्हणत नाही. प्राथमिक चौकशी जेव्हा केली जाते त्या प्राथमिक चौकशीच्या आधाराच्या निष्कर्षाच्या आधारे दोषारोपपत्र दिलं जातं आणि मग त्यानंतर स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमून किंवा स्वतः जे प्राधिकरण असेल शिस्तभंग ते स्वतंत्र नियमित विभागीय चौकशी नियम 8 खाली करू शकतात किंवा किरकोळ शिक्षेची कार्यपद्धती करू शकतात. त्या ठिकाणी तो प्राथमिक चौकशी केली त्याचा अहवाल देणं बंधनकारक का? त्याचा अहवाल देणं बंधनकारक नाही. पण दोषारोप पत्रात प्राथमिक चौकशीचा अहवालाचा उल्लेख असेल किंवा प्राथमिक चौकशी असेल तर तसा अहवाल देणं बंधनकारक आहे. मात्र नियमित विभागीय चौकशी झाल्यानंतर शिक्षेचा आदेश काढण्यापूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 9च्या तरतुदी अन्वये विभागीय चौकशीचा अहवाल देणं बंधनकारक आहे. असाच विभागीय चौकशीचा अहवाल दिला नाही तर ती विभागीय चौकशीच्या अंती दिलेली शिक्षा रद्दबातल होऊ शकते. चला प्रश्न क्रमांक 8. एकाच गुन्ह्यामध्ये 3दा शिक्षा करता येते का? या महिला प्रश्नकर्त्याने विचारले. त्यांचे पती पोलीस खात्यात आहेत. एकाच गुन्ह्यात 3दा शिक्षा दिलेली आहे. तर एकाच वर्तणुकीच्या घटनेबाबत कर्मचाऱ्याला एकच शिक्षा देता येऊ शकते. या संबंधीचा आपण जर या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले तर व्हिडिओ क्रमांक 226 पहा, म्हणजे आपल्याला आपला शंका जी असेल ती दूर शकेल. पण यामध्ये नेमकी आपल्याला शिक्षा काय दिलेली आहे त्या तिन्ही शिक्षेचे आदेश जर माझ्याकडे ईमेलद्वारे पाठवले तर मी अधिक खुलासा करू शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 याचं म्हणणं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला 3 मुले झाली आणि त्यांनी म्हटलं की 3रं मूल दत्तक दिलं म्हणजे त्यास 2च मुले असे समजून नोकरी मिळेल काय? किंवा त्याला शासन मान्यता देईल का? तर नाही. याकरता 3 मुलं तुम्हाला झाली आणि 2 मुलांच्यापेक्षा अधिक मूल झालेलं आहे, 3रं मूल झालेलं आहे आणि 3रं मूल तुम्ही दत्तक दिलं याचा अर्थ तुम्हाला 3 मुलं झालेलीच आहेत आणि त्यामुळे आपल्याला नोकरी मिळण्यास देखील निश्चित बाधा राहील. आपल्याला नोकरी मिळणार नाही. आपण जर ऑलरेडी नोकरीमध्ये असाल
तर आपल्याविरुद्ध कारवाई देखील होऊ शकते. पण सध्या देखील यासंबंधी काय कारवाई करावी यासंबंधी शासनाचं धोरण निश्चित झालेलं नाही. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी आपले जे कर्मचारी असतील आणि त्यांनी जर 2 मुलं झाल्यानंतर 3रं मूल दत्तक दिलं आणि त्यांच्या ते सेवेत असताना त्यांचा जर मृत्यू झाला तर देखील अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळणार नाही. कारण 3 मुलं झालेली 31 डिसेंबर 2001 नंतर त्याला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती मिळू शकत नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न क्रमांक 18 यांचं म्हणणं वडील 20 वर्ष यांचे बडतर्फ होते. नंतर मात्र हे जिल्हा परिषदेमध्ये गरमे पळसगाव येथे त्यांना उपस्थितीतून करून घेतलं. त्यांना नंतर सेवेत असताना 2 ऑक्टोबर 2023 रोजी ते मयत झाले आणि त्यामुळे आता बडतर्फीच्या गैरहजेरीचा काळ कसा धरावा याचा निर्णय मात्र COनी काही घेतला नाही आणि प्रस्ताव त्यांनी तिकडे सादर केलेला आहे. तर सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं आहे जो महाराष्ट्र नागरी सेवा जॉईनिंग टाईम म्हणजे पदग्रहण अवधी वगैरे यासंबंधीचे 1981च्या नियम 70चे जे पोटनियम आहे याचा खुलासा माहिती द्या. मी ती माहिती पुढे सांगतो. पण या निमित्ताने मी COने अहवाल मंत्रालयात पाठवण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना नियम 70 प्रमाणे आपण जे म्हणतात त्याप्रमाणे तो बडतर्फीपासून केल्याचा जो काळ असेल तो काळ कसा धरावा याचा आदेश त्यांना काढणं त्यांच्यावर खरं बंधनकारक आहे. ते आपण पण या निमित्ताने आपले वडील सेवेत असताना जर आपला मृत्यू झाला आहे त्यामुळे आपल्या आईला म्हणजे तिथे त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देखील मिळेल आणि इथे डेथ कम ग्रॅच्युटी देखील मिळेल. ही आपल्याला मिळाली किंवा माहिती नाही. त्याबरोबरच यामध्ये तुमच्या वडिलांची जर काही अर्जित रजा शिल्लक असेल ती देखील मिळाली पाहिजे. तर यासंबंधी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी यांच्याकडे आपण संपर्क साधा आणि यासंबंधीचे अधिक डिटेल जर मला कळले अधिक डिटेल म्हणजे लागले किंवा बडतर्फ केले किंवा त्या कशा कारणावरून बडतर्फ केले त्याचा शिक्षेचा आदेश नंतर घेतला असेल त्याचा आदेश वगैरे आणि मुख्य कार्यकारी यांनी जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्यासंबंधीचे काय आपल्याकडे जर त्याची पत्राची प्रत असेल ती देखील पाठवा. आणि त्याबरोबर आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती करून मला का दिलं जात नाही म्हणजे माझ्या वडिलांच्या निवृत्ती वेतन वगैरे किंवा इतर निवृत्ती वेतन लाभ का देता येत नाहीत याची आपण त्या ठिकाणी त्यांची मागणी करा. आता पटकन मी आपल्याला सांगतो नियम 70 जो नियम 70 म्हणजे हाच आपण म्हटलं की बडतर्फीच्या किंवा सेवेतून काढून टाकण्याची किंवा निकालापासून रद्द ठरवण्यातून शासकीय पुन्हा सेवेत घेण्यात आले तेव्हा वेतन व भत्ते आणि कामावरील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याचे तरतूद नियम 70मध्ये दिलेला आहे. आता नियम 70(1) सांगितलं की असे आदेश काढले पाहिजेत. आता त्या आदेश काढण्यास 70(2) काय म्हणतो एखाद्या ठिकाणी कर्मचाऱ्याला जर बडतर्फ केलं असेल आणि तो जर संपूर्णतः दोषमुक्त झाला म्हणजे तो न्यायालयामध्ये असेल किंवा संपूर्ण म्हणजे क्लीन ॲक्विटल जर असेल तर मात्र तो जो काळ असेल म्हणजे बडतर्फीनंतर त्याची सेवेत पुनर्स्थापना हा काळ त्याला जसा ड्युटी पिरियड ज्याला म्हणतो कर्तव्य काळ म्हणून त्याला जितके वेतन व भत्ते मिळतील ते त्याला मिळू शकतील. पण त्या 2मध्ये एक परंतुक आहे. त्या परंतुकमध्ये म्हटलं आहे की कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जर एखादी विभागीय चौकशी सुरू केलेली असेल आणि त्या चौकशी पूर्ण करण्यास विलंब जो झाला असेल त्याला जर मात्र शासकीय कर्मचारी जर जबाबदार असेल तर अशा बाबतीमध्ये मात्र त्याला संपूर्ण वेतन दिलं जाणार नाही. तर त्याला किती द्यावं हे ठरवावून या संबंधीची प्रतिवेदन म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याला करून त्याचं अभिवेदन करण्याची संधी त्याला दिली पाहिजे असं 70(2) म्हटलं आहे. आता 70(3) म्हटलेलं काय की 2 जी प्रकरणं जी आहेत म्हणजे जिथे क्लीन ॲक्विटल वगैरे आहे अशा बाबतीमध्ये निलंबन कालावधीचा कालावधी बडतर्फी झाल्यानंतर पुनर्स्थापनाचा हा सर्व कालावधी कर्तव्य काळ म्हणून धरला जाईल असं 70(3) म्हटलं आहे. आता 70(4) काय म्हटलं आहे आता जी 2 मी प्रकरणं सांगितली ती सोडून म्हणजे जिथे कर्मचाऱ्याला संपूर्णतः दोषमुक्त झालेलं नाही अशा म्हणजे क्लीन ॲक्विटल मिळालेलं नाही अशा बाबतीमध्ये मात्र या ठिकाणी त्याला किती द्यावं हे ठरवण्याचा अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकरणाला आहे आणि त्यांनी मात्र किती द्यावा ह्याचा पोर्शन ठरवून कर्मचाऱ्याला त्याची माहिती करून 60 दिवसाच्या आत
60 दिवसाची मुदत देऊन त्याच्याकडून अभिवेदन, जास्तीत जास्त 60 दिवसाची मुदत देऊन त्याच्याकडून अभिवेदन घेतलं पाहिजे आणि मगच आदेश काढता येऊ शकेल. आता मात्र या ठिकाणी काय म्हटलं आहे, पोटनेम 5मध्ये काय म्हटलं आहे की कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये अनवस्थेचा कालावधी व्यतीत केला मानला जाणार नाही. म्हणजे 4मध्ये आता म्हणजे मी प्रकरण केलं की जिथे क्लीन ॲक्विटल नाही, संपूर्ण दोषमुक्ता नाही, अशा ठिकाणच्या प्रकरणामध्ये त्याचा जो काळ आहे तो काळ सेवा काळ म्हणजे कर्तव्य काळ म्हणून धरला जाणार नाही, असं 70.5मध्ये नमूद केलेलं आहे. आता 70.6मध्ये म्हटलं आहे की या संदर्भात येणारे भत्ते जे असतात, एखाद्या कर्मचाऱ्याला कर्तव्यकाळ म्हणून वगैरे धरला वगैरे जरी असेल तर त्याचे जे भत्ते असतात ते भत्ते देण्याकरता मात्र काही शर्ती असतात. म्हणजे उदाहरणार्थ लोकल कॉम्पेन्सेटरी वगैरे अलाउन्स असतो, तर त्या ठिकाणी त्या ज्या शर्ती असतील किंवा एखाद्या आदिवासी विभागामध्ये काम करता तिथे राहण्याच्या ज्या शर्ती असतील त्या शर्तीला अधीन राहूनच मग भत्ते दिली जातील, असं पोटनियम 6मध्ये दिलेलं आहे. पोटनियम 7मध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी रक्कम तुम्ही 70.4 खाली जी केली आहे ती कुठल्याही परिस्थितीत निर्वाह भत्ता जो दिला जातो, सबस्टन्स अलाउन्स दिला जातो आणि त्याच्यावर जे भत्ते त्याच्यापेक्षा ही रक्कम कमी असणार नाही. म्हणजे जर 75% दिला असेल तर ती रक्कम जी दिली जाते 70.4 खाली ती 75 ते 100 या दरम्यानमध्येच दिली जाईल. आता पुढच्या 70.8मध्ये मात्र आणि शेवटच्या असं म्हटलं आहे की एखाद्या या बडतर्फी झाल्यापासून जर कर्मचाऱ्यांनी जर कुठे सेवा केली असेल, कुठे नोकरी केली असेल तर मात्र नोकरी करून तर त्याला जर काही रक्कम मिळाली असेल तर ती रक्कम मात्र 70.4 खाली रक्कम जी ठरवली त्या रकमेतून वजा केली जाईल. मी मागेही सांगितलं 70.4च्या विषयी मी म्हणजे 70 या मधल्या तरतुदी मी आपल्याला सांगितली, पण या तरतुदीचा आपण पुन्हा एकदा अभ्यास करा आणि अधिक काही शंका असेल तर मला विचार. चला प्रश्न क्रमांक 12 हे महापरेषण कंपनीमध्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये वगैरे आहेत किंवा जनरेशन कंपनीमध्ये हे तंत्रज्ञ आहेत आणि यांचं म्हणणं की यांनी एक डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनियर कोर्स पूर्ण केलेला आहे. आता मात्र हा जो त्यांनी कोर्स पूर्ण केला पण त्यांनी कुठली रजा वगैरे केला नाही, पण कोर्स पूर्ण केला आहे आणि त्यानंतर त्यांना जी डिप्लोमा मिळाला त्याच्या आधारे त्यांनी महाराष्ट्र शासनाची परीक्षा दिली आणि आता त्यांची अपॉइंटमेंट होण्याची शक्यता आहे, कारण त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे. तर त्यांचं म्हणणं की मी हा रेग्युलर कोर्स केला आहे, तिथे काही कुठली रजा घेतलेली नाही आणि म्हणून मला काही नोकरी मिळण्यात अडचण येईल का या कारणावर, तर तशी अडचण येण्याची शक्यता मुळीच नाही. आपण जे निर्णय दिलेले आहेत पाठवले आहेत माझ्याकडे, महाराष्ट्र मॅटचे वगैरे निर्णय दिले ते मी वाचले, त्यामुळे आपल्याला काही अडचण येण्याची शक्यता नाही. आणि आपल्याला जर अडचण आली तर मात्र आपल्याला मॅटमध्ये देखील जाता येऊ शकेल, तर मॅटमध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकेल. पण एकदा आपल्याला जर रिजेक्ट केलं तर मग पुन्हा माझा काय सल्ला असेल तर करावा आणि जर रिजेक्शन त्यांनी जर केलं तर त्याचं कारण काय आहे ते जे असेल ते त्यांच्याकडून घ्या आणि मग माझ्याशी संपर्क साधा. चला प्रश्न क्रमांक 13 पत्नीचे प्रसूती कालावधीचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे यांनी देयक सादर केलं होतं. आता हे मात्र त्यांनी जे सादर केलं होतं त्यांच्या कार्यालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाचा 21 ऑगस्ट 1999चा निर्णय दाखवून त्यांनी सांगितलं, कारण त्या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की अशा पद्धतीचे वैद्यकीय म्हणजे प्रतिपूर्तीचं देयक सादर करायचं असेल तर त्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात नोंदणी असणं आवश्यक आहे. तशी नोंदणी नसल्यास वैद्यकीय प्रतिपूर्तीचं बिल मिळणार नाही असं त्या न्यायालयाने आणि या कारणावरून यांचं प्रतिपूर्तीचं बिल नाकारण्यात आलं. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकारी दवाखान्यात नोंद आहे. आता त्यांचं म्हणणं की पहिल्या 3 महिन्याची नोंद घेऊन येण्यास सांगत आहे, पण यांची 5 महिन्यापासूनची नोंद आहे. आता या बाबतीमध्ये मी तो शासन निर्णय पाहिलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत प्रसूतीपूर्व नोंदणी केली नसल्यास पूर्ण कालावधीच्या प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारात खंडता मिळणार नाही. पण आपण आपल्या बाबतीत आपण नोंदणी केलेली आहे. पहिल्या 3 महिन्यात नोंद नाही केली म्हणजे जरी शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की 3 महिन्याच्या आत नोंद आवश्यक आहे, पण जर या GRचा उल्लेख घेतला, जर अर्थ जर काढला की प्रसूतीला जाण्यापूर्वी सरकारी दवाखान्यात नोंद असली पाहिजे आणि ती आपल्याकडे नोंद आहे आणि त्यामुळे या परिपत्रकाच्या अर्थाच्याद्वारे देखील याचा अर्थ काढता येईल आणि तो आपल्या बाजूनेच काढणं आवश्यक आहे.
आता यांनी काढला नाही, आपल्याला त्यांनी सांगितलं आहे 2-3 महिन्यापूर्वीची नोंद घ्या, पण आपल्याला 3 महिन्याच्या नोंद घेण्यात नसेल गेलेली, म्हणजे 5 महिन्यांपासूनचीच नवी नोंद असेल, तरी त्यांना या शासन निर्णयाचा अर्थ करून पुन्हा एकदा अर्ज करा. आणि याकरता मी व्हिडिओ क्रमांक 253 केला आहे, तो व्हिडिओ पहा. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की सेवा नियमांचे जेव्हा 2 अर्थ असतात, तो अर्थ जो सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्याला जो हितकारक असेल तो घ्यावा. अर्थात हा जो निर्णय दिलेला आहे, ज्याच्यामध्ये न्यायालयाचा निर्णय दिलेला आहे, तो निर्णय फक्त सेवानिवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये आहे. पण सर्वसाधारणपणे जेव्हा 2 अर्थ जेव्हा निघत असतील, तेव्हा जो कर्मचाऱ्याचा हिताचाच निर्णय घेणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे आपण अर्ज करून पहा की या शासनाचा निर्णय उद्देश असा आहे की त्यांनी कुठली तरी सरकारी दवाखान्यात नोंदणी केली आहे किंवा नाही. आणि तशी आपण नोंदणी केलेली आहे 5 महिन्यापूर्वीची, आणि त्यामुळे आपल्याला देणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये मगाशी मी सांगितलं, या व्हिडिओमध्ये सांगितल्या न्याय निर्णयाचा उल्लेख करून अर्ज करा. नाही केला तर आपण निश्चितच लोक आयुक्तांकडे किंवा जरूर तर मॅटकडे जा, निर्णय आपल्या बाजूने निश्चित होईल. चला, प्रश्न क्रमांक 14. हे सहशिक्षक आहेत, यांची नियुक्ती 20/6/2005ची आहे. आता यांनी जी नियुक्ती त्यांची जी केली होती ती कशी होती, लीव्ह वेकन्सीमध्ये. म्हणजे कोणीतरी शिक्षक जे होते ते रजेवर होते आणि त्या रजेच्या कालावधीमधले त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि 39 दिवस त्यांनी तसं काम केलं आहे आणि शिक्षण सेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे पूर्वीची सेवा ग्राह्य धरण्यासाठी काय करावं, पूर्वीची सेवा तुमची ग्राह्य धरता येणार नाही. एकतर शिक्षक सेवक ही जी आहे मानधनावरची सेवा आहे, आणि आपली जी सेवा ही नियमित सेवा नाही, फक्त लीव्ह वेकन्सीमधून आहे. त्यामुळे आपली जी सेवा पूर्वीची सेवा जोडून मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चला, प्रश्न क्रमांक 15. यांचे म्हणणं आहे की यांचे वडील ठाणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागात सेवेत असताना मृत्यू झाला. वडिलांच्या पश्चात आईला सर्व लाभ मिळाले, परंतु अनुकंपा तत्वावरील मात्र महाराष्ट्र म्हणजे ठाणे महानगरपालिका नकार देते. आणि काय कारण सांगताय, त्यांच्या वडिलांचं हे पद अस्थायी स्वरूपाचे होते. पण आपणच म्हटल्याप्रमाणे इव्हन जे अनुकंपा तत्वावरील जे समावेशक सूचना काढलेल्या आहेत 2017च्या, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की शासकीय म्हणजे 1994चा शासन निर्णय देखील उल्लेख आहे की तिथे जे शासकीय कर्मचारी रूपांतरित अस्थायी व अस्थायी अस्थामानावरील शासकीय कर्मचाऱ्यावरून धरून, त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारता येणार नाही. तेव्हा आपण पुन्हा अर्ज करा. आणि महाराष्ट्र महानगरपालिकेने जर उत्तर लेखी एकदा आपल्याला दिलं की माझ्याशी संपर्क साधा, आणि मग या संदर्भामध्ये आपण जरूर तर आपल्याला विभागीय आयुक्तांकडे किंवा लोकायुक्तांकडे अर्ज करता येईल. मी नुकताच 400 नंबरचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. आणि ज्या वेळेस अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सेवाविषयक बाबीच्या संदर्भात तक्रारी असतील तर आपल्याला विभागीय आयुक्तांकडे करता येतात, असा शासनाचा निर्णय 2017चा जोडलेला आहे. त्यानुसार आपण मुंबई उपविभागीय आयुक्त जे आहेत कोकण भवनमध्ये बसतात, त्यांच्याकडे जर महानगरपालिकेने अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारली तर त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करा. आता पुढचा शेवटचा प्रश्न घेतो. या प्रश्नकर्त्यांनी सूचना आहे की लोकायुक्तांची कार्य व कर्तव्य यासंबंधी उल्लेख एक व्हिडिओ करा. मागे मी एकदा सांगितलं की माझे एक मित्र आहेत श्री प्रल्हाद कचरे, त्यांचाही एक ब्लॉग आहे विधी साक्षरता म्हणून, आणि त्यांनी एक लोकायुक्तांची कर्तव्य वगैरे यासंबंधीचा व्हिडिओ केलेला आहे. आणि तो व्हिडिओ त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या सोबत गुगल ड्राईव्हवर ती लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकच्या आधारे तो आपण व्हिडिओ पहा, आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. मित्रांनो, खूप वेळ झाला, अधिक वेळ न घेत नाही, आता मी येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जरूर सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. येत्या मंगळवारी काही राहिलेले जे प्रश्न त्याची उत्तर देणारा व्हिडिओ मंगळवारी प्रसारित होईल. नमस्कार.